नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक सत्कार समारंभाचा आपला एक व्हिडिओ आजचा बघा की आपल्या इथं ज्या दोन दिदी होत्या बघा, एक ज्योती बनकर आणि दिव्या घाडगे, की ज्या दिदी आपल्या इथं पीजी मध्ये राहत होत्या आणि जे एक वर्ष आम्ही त्यांचं दिदींचं दोघींचं पण कष्ट पाहिलेत की कशा पद्धतीनं हार्डवर्क केलं पाहिजे, त्याचा सक्सेस काय भेटतो. त्या दिव्या घाडगे असतील आणि ज्योती बनकर असतील, ह्या दोन्ही दिदींचं पुणे शहरमध्ये काय बघतं, पोलीसमध्ये काय तर सिलेक्शन झालेले. तर आपलं एक कर्मेर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देण्या एक चळवळी आपल्या छोटा एक आपण क्लास तर्फे काय त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. तर मी प्रथम साक्षी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी दिव्या मॅडम यांचा काय तर सत्कार करावा. ज्योती बनकर यांचाही सत्कार सोरंजली मॅडमनी करावा. विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायचं झालं तर बघा, सक्सेस कसा असतो आणि सक्सेस मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याचं ज्वलंत उदाहरण आहे बघा. की आम्ही एक वर्ष पूर्ण या दोन्ही दिदींना पाहत होतो की त्यांचं सकाळचं असणारं शेड्यूल, सकाळपासून ज्या लवकर त्या 5ला उठायच्या, तिथून त्यांनी रनिंगला जाणे, स्टडी करणे, कसं नियोजन असलं पाहिजे तर सक्सेस भेटतो. सक्सेस हा सहजासहजी भेटत नाही, त्यासाठी खूप एफर्ट्स घ्यायला लागतात. तर त्याचं जे आपल्याला फळ आहे बघा, फळ खूपच छान भेटतं आणि डिझर्व करतात ह्या दोन्ही दिदी, की कारण की त्यांनी जी मेहनत घेतली आहे ते मेहनतीचा आज काय होतं सक्सेस झालेला आहे. आज पुणे पोलीस मध्ये काय होतं, दोघी जणी पण काय होतं भरती झालेले आहेत. सक्सेस मिळवण्यासाठी तर कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, की सहजासहजी यश भेटतं का आपल्याला, त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करायचं. सक्सेस मिळवण्यासाठी एकच गोष्ट आहे, कन्सिस्टन्सी. तुम्ही ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले ना त्या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळवल्याशिवाय परत माघार घ्यायचंच नाही, काही का होईना. किती अपयश येईल, काही होईल, कोणी काही बोलेल, तुझ्याच्याने होणार नाही, तू हे करू शकत नाही किंवा काही नाही, तसं नाही. जे आपण आपल्यात जे गट्स आहेत ना ते सक्सेस मिळवूनच दाखवायचे. कारण सक्सेस ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही काय आहे ना हे प्रूफ करते. तुम्ही जे ठरवलंय ना, तुम्हाला जे मिळालंय ते सक्सेस मिळाल्यानंतरच तुम्ही प्रूफ करू शकता की तुम्ही काय आहे, जे ठरवलेलं, जे मिळवलंय त्या व्यतिरिक्त काहीच नाही. जर जे ठरवलंय ते मिळवूनच दाखवा. तुम्ही काय दुनियेला प्रूफच करून दाखवा, काही होऊ द्या. मग दोन्ही दिदींना आपल्या त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या हातून देशाची, महाराष्ट्राची आणि डिपार्टमेंटचं नाव खूप उंचवलं अशी आपण अपेक्षा बाळगू आणि इथं थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.